स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। खूप दिवसानंतर ब्लॉग घेऊन येतोय तो सॉरी। आणि आता आपण चाललो आहोत मकर करायला, कारण येते आहे चतुर्थी, तर भेटूया तिकडेच। तर गाईज आता आपण जुन्या घरी आलेलो आहोत, मकर करताय तिकडे। आणि हा माझा आहे भाऊ आयुष, तो पण तबला वाजवतो। जाऊया पुढे। तर आतमध्ये मकर करतात, बघूया काय ते। मकरची जोरदार तयारी सुरू आहे, बघू शकता। थर्माकोल दादा तिकडे काम करतोय। सो गाईस आता दुपारचे वाजले आहेत 2:30। लंच ब्रेक घेतलेला आम्ही, तर आता जेवण देऊन आमचं झालं आहे। तर आता आम्ही पुन्हा मकर करायला सुरुवात करणार। दाखवतो तुम्हाला किती काम पूर्ण झालं आहे। गाईज इकडे मकर बनवला जात आहे, तुम्हाला मकरची मी डिझाईन दाखवतो। बघू शकता मकरची डिझाईन। इकडे पिलर 2 तयार केल्यात आणि बाकीची तयारी सुरू आहे। बघू शकता कट्स मारून ठेवलेले आहेत। गाईज तर आता आलो आम्ही गणपती शाळेत। रात्रीचे वाजले आहेत 12:30। बघू शकता गणपती, हे आहेत आमचे गणपती बाप्पा। गणपती बाप्पा मोरया। गाईज आज आहे तो दिवस ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, म्हणजे चतुर्थी। तर चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि काल आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत गणपती आणला, त्यानंतर मकर कंप्लीट केला। तर तुम्हाला दाखवतो मकर। आता पूजा सुरू होणार, सो जाऊया तिकडेच। इकडे पूजा सुरू झालेली आहे। निकाल लागू दे महाराजा, आणि अशी सेवा चाकरी करून घे महाराजा। घरातल्या लेकी बाळी बाहेर नांदूक गेलेल्या आहेत महाराजा, त्यांचा पण रक्षण कर महाराजा। आणि मनोभावे जे काही आमची बाळगोपाळ मंडळी परदेशात गेलेली आहेत, शिक्षण पूर्ण करून घे महाराजा। इकडे वाडी दाखवली आहे। थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसणार, तेव्हा तिकडे जेवायला बसले आहेत। तर गाईज आता वाजले आहेत संध्याकाळचे 7। त्यानंतर आता आहेत रात्री भजनं आहेत। सो
मी आता चाललोय कुडाळमध्ये ढोलकी आणायला, तर फटाफट जातो ढोलकी घेऊन येतो. हे आहे आमचं भजन मंडळ. अभंग, गवळणी, गजर घेत भजन कधी संपले ते समजलंच नाही. भजनानंतर आम्ही बटाट्याची कापा आणि हिरवी चटणी खाल्ली. अशा प्रकारे गणपती बाप्पांचा पहिला दिवस पार पडला.